कामाच्या गडबडीत तुम्हाला जायला भेटणार ते तेवढं मॅचिंग नाही झालं. तेव्हा नवीन पॉईंटला गेलो असता तुम्हाला त्या पब्लिकची पण रिॲक्शन समजली असती नसेल ते. तुम्हाला मी थोडंसं समुद्र पण दाखवतो. सो चला आपण समुद्र बघूया. त्याच्यात गडबडीत आपल्याला काही भेटलं तर त्यातलं त्यात दाखवण्याचा प्रयत्न करू. बोटी आणि हे बघा बोटी, हा समुद्र. सो इथून काय जात होतं हा कपरेटचा एरिया. हा लोकांचे मध्ये उभे आहेत ना, त्यांना माहिती आहे की कुठे कुठे कसं काय आहे ते. वाटला संपला आणि माझ्यामध्ये आज संपण्याचा इच्छा असेल कदाचित. नमस्कार मित्रांनो, मी नितेश गौतम स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आपण आलो आहे आज बघा. हो खरं चिंटूमध्ये ते गेलं. मी झूम करायचा प्रयत्न केला व्हिडिओमध्ये. इतक्यावरती काही ते दिसतच नाही, ते एकदम छोटा. बघा इथं थोडंसं कामात असल्यामुळे मला तिथे जाताच नाही. सो मी ते कामाला आलेलो. सो तिथूनच जस्ट जेवढं जमलं तेवढं मी ते एका पार्क ह्याच्यामध्ये गेलो, पार्कमध्ये छोट्याशा. आणि तिथून बघा छोटंसं तिथून हे दृश्य घेतं. सो तुम्हाला रिॲक्शन सांगता येत नाही. हे बघा आता इथे त्याने एक मिसाळ टाकलं. आता इथे काय चवून जात आहे सिरियसली. आताचे 12:50 आणि हे दृश्य. सो 30 मिनटं होती लास्टची, म्हणून कदाचित मला हे इथेच थांबावं लागलं आणि इथूनच शूट करावं लागलं.
आपण आज कॅमेरा आणला होता दुसऱ्या कामासाठी, नंतर समजलं की इकडे पण आहे, पण म्हणजे कामाच्या गडबडीत तुम्हाला जायला भेटलं ते तेवढं मॅचिंग नाही झालं. तर मग नवीन पॉईंटला गेलो असतो तुम्हाला त्या पब्लिकची पण रिॲक्शन समजली असती, पण तिकडे जाता नाही आलं काही कारणाने. सो तो 10-20 मिनटं होती लावची. तो वगैरे जस्ट इथून जर भेटलं तर आपण ट्राय करू ह्या हिशोबाने मी निदान हे तरी आलो. सो त्यांचा भेटल्यानं त्यांनी तरी आपला हे बघू शकतात मुंबई गवत नाही. हा बघा आताचा या किल्ला, हा बघा असा हिशोब आहे. आणि पक्षी बघा जागेवर बसतच नाहीत, कारण की एवढा आवाज. विमान पहिल्यांदा जाते, नंतर तुम्हाला वाटत असेल लॅग नाही. विषय जागावरच नाही. हे बघा एक छोटंसं एकदम येत आहे. हे बघा तो धूर दिसतोय ना ढगांचं, तर हे दिसतं इथून एक लेफ्टला जातं, आपल्या स्क्रीनच्या लेफ्टला जाते. मगाशी एकदम खालून गेलेला एकदम. सो ते एक दृश्य भारी होतं. सो मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवण्याचा काय होऊ शकतं. एवढा होऊ ना, त्यात माझी 20 मिनटाची झाली शूटिंग. खैना काय येत असं समजत नाही. तुमका मी कटकट करूनच टाकीन, पण ते खैना काय येतं समजत नाही. ही बिल्डिंग आहे इथून, या मोस्ट ऑफ इथून सगळं भारी या साईडला येते, लक्ष द्यावं लागतं. कधी कधी ह्या इथून अशा टुंच्या जातो अशा. सो तिकडे पण एक शूट झाला. खैना काय येतात आज काय समजत नाही झालं. कंटिन्युअसली व्हिडिओ चालू आहे, 20-25 मिनटं झाली. तर बघूया अजून काय भेटतं काय, कारण की अजून पण 6 मिनटात आणि नेव्ही किंवा हे सो करेक्ट असतात काही गोष्टी. सो हे 1 वाजेपर्यंत आहे ते बोलले 12 ते 1. आणि सो आपण आता इथून हा नजारा एन्जॉय करतो आहे. नवीन पॉईंटिंग गेला असतो तर अजून माझी मजा येईल असती. लोकांचे रिॲक्शन पण जाम मजा येईल. आता काय करूया, तेवढं मला नाही जायला भेटलं, कारण की तेवढं ते अचिवच होत नव्हतं. सो बोललो एवढे तरी आपण आणि खुल्या याच्यात आपण पार्कामध्ये आहे, मस्तपैकी हे पार्क वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बाजूचं. आणि हे असं छानसं लोक इथे पण उभे आहेत, लहान लहान मुलं वगैरे आणि शूट वगैरे करत होते. सो काही लोक इकडे गेले, ते खूप त्या साईडला आहे. सो लोक या साईडने तिकडे गेले, तिथून चांगला दिसेल म्हणून लेफ्ट साईडचा व्ह्यू. इकडे एक हे आहे, इकडे पण मस्त होतं. जस्ट पण मला इथून टॅक्सी भेटत नव्हती तिकडे जायला चर्चगेटला. सो मला इथे नाईलाज असतं, इथूनच करावं लागतं व्हिडिओ. सो माफी असावी. हा बघा तुमका दाखवते आता पुढच्या काय असं का बडबड कमी आहे याच्यात. पहिल्यांदा तुम्हाला ते शूट करत असेल तर त्यातल्या सांगू पण तुमका काय इन्फॉर्मेशन असेल ती थोडीफार. सो आता वाजल्यात 12:55. व्हिडिओमध्ये मोस्ट काही बाकीचा पण असणार आहे. सो हाच ते एक छोटासा पट्टी करून मी पार्ट टाकेन. सो आणि आज 14 तारीख आणि आज लास्ट आहे. माझा ते एक शो होता आणि आपल्याला दोन्ही दिवस तो भेटत नव्हता, तर आज कसं तरी ते मला यायला भेटतं. सो हा शूट बघू शकता. सो बघूया अजून 5-10 मिनटं वाट बघूया. जर काय शूटमध्ये आलं तर नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन. कंटिन्युअसली ब्लॉग चालू आहे. आणि पक्ष्यांचा थवा बघा त्याच्यात काय गडबडीमध्ये. हो 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 ते एक मस्त वाटतं. तो पक्षी मात्र काय जागावर थांबत नाही. हा पार्कचा इंटरेस्ट नाही. आणि आपण आत्ता त्याच्याच बसतो. मगाशी पण खूप जण भरपूर होते. माझ्या मते हे संपलं आहे. लोक पण तिथे बघ तात्काळ उभी आहेत. ऊन आहे 12चं ऊन, 12:56 काय माहिती. सो असा हा ब्लॉग होता. ॲक्च्युली मी ब्लॉग रेडी करणार होतो, दुसऱ्यासाठी आणलं, पण ब्लॉग करूया मस्तपैकी. काय लोकांची रिॲक्शन असेल ते तुम्हाला मी थोडंसं समुद्र पण दाखवतो. सो चला आपण समुद्र बघूया. त्याच्यात गडबडीत आपल्याला काही भेटलं तर त्यातलं त्याच दाखवण्याचा प्रयत्न करू. बोटी अशी हिरवळ बसायला वगैरे लोकांना. आणि तिथून ते सगळे त्या साईडला या साईडला मरीन लाईन आहे. सो तिकडून सगळे येतात. ही बोटी कप्पलचा एरिया, रात्रीसाठी दिवे. आणि हे बघा बोटी, हा समुद्र. सो इथून त्या जात होतं.
हा समुद्र बघा, हा कपरेटचा एरिया. ह्या लोकांच्या मध्ये उभे आहेत ना, त्यांना माहिती आहे की कुठे कुठे कसं काय आहे ते. आणि हे एक ते, आणि लोक तिथे येऊन उभे आहेत. हा तो एक रोड टाईप आहे मध्येच, मी खूप पिक्चर्समध्ये वगैरे बघितलं असेल. सो लोक तिथे उभी आहेत, धक्का टाईप आहे त्याचं, रोड टाईप आहे तो आतमध्ये. सो लोक तिथे आणि काही लोकांनी येऊन आहे. आणि माझ्या मते आवाज येतो आहे कसला तरी. सो आय थिंक ट्राय करतो मी. काय दिसत नाही ॲक्च्युली. हो 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 हो, शूट बघा, हे बघा हेलिकॉप्टर. काय ते 1 2 3 4 5 आहेत. मला वाटलं आज संपला, आणि माझ्यामध्ये आज संपण्याचा इशारा असेल कदाचित. ते टर्न्स मारतात, ते टर्न मारला. सो सगळ्यांना वाटलं की संपले म्हणून ते लोक निघत होती. सो तुम्हाला झूम करायचा प्रयत्न केला जेवढा होईल तेवढ्या. गोप्रोमध्ये जास्त झूमिंग नाही आहे. आय कॅन ट्राय व्हिडिओमध्ये ते तुमका झूम करून दाखवत आहे तेव्हा आता कशी व्यवस्थित जातात 5च्या 5. आणि हा मस्तपैकी नजारा तुम्ही पण भारतवासी आणि एन्जॉय करा. एन्जॉय करूया आपण यात. अप्रतिम असं एक शूट माझे मला फक्त इकडे जाऊ होता असं वाटतं. मला तिकडून मला दिसत असेल उंचावरून त्या 5 झाले आता. सो अजून काय का माहिती नाही. मस्त असं वातावरण आणि उत्साहित आणि नवीन याच्यापेक्षा भारी. सो हे गेले आहेत तिकडे. आता आपण काय असेल तर अजून काय बघण्याचा प्रयत्न करूया. तो संपला 12:59 झाले आणि माझ्यामध्ये तो लास्टचं होतं जे गेले ते. सो चला आता आपण बाय बाय करूया समुद्राला आणि चलो बाय.